अण्णासाहेब पाटील विकास महामंडळामार्फत जी कर्ज योजना राबवली जाते, जर कर्ज घ्यायचं असेल तर कर्ज किती मिळतं, त्याचबरोबर अर्ज कसं करायचा, पात्रता काय, या सर्व बाबींची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला हाईप मात्र नक्कीच करा. मित्रांनो, खरंच तुम्हाला जर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून कर्ज घ्यायचं असेल आणि एखादा बिझनेस उभा करायचा असेल तर हा व्हिडिओ न स्किप करता व्यवस्थितपणे पाहून घ्या. जेवढी मला माहिती देता येईल ती सगळी माहिती मी एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. यामध्ये योजनेचं उद्दिष्ट, त्याचबरोबर तुमचं जे काय कर्ज आहे ते कर्ज किती टक्के प्रमाण त्याचं काय, जर ऑलरेडी कोणी अर्ज केला असेल तर त्याच्यानंतर जे काय त्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर त्यासाठी कारण काय आहे, जर कारण मिळालं असेल तर पुन्हासुद्धा कर्ज तुम्हाला मिळतं. त्याचबरोबर आणखी भरपूर गोष्टी आहेत ज्यामध्ये ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे मी लाईव्हमध्ये याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ किती मोठा होईल हे मी विचार नाही करणार आहे. फक्त तुम्हाला योग्य माहिती एकाच व्हिडिओमध्ये देण्याचा पूर्ण प्रयत्न मी करणार आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही पण एक प्रयत्न करा की व्हिडिओला हाईप करा आणि व्हिडिओ महत्त्वाचा असल्याकारणाने व्हिडिओला लाईक मात्र नक्कीच करा. मित्रांनो, असं पण असू शकतं की तुम्हाला थोडीशी माहिती याविषयी आहे आणि इतर महत्त्वाची माहिती तुम्हाला माहीत नाही आहे. जसे की 2025मध्ये काही बदल झालेले आहेत या महामंडळामध्ये, या योजनेमध्ये, तर ते बदल तुम्हाला नाही माहीत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला ऑलरेडी काही माहिती माहीत असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की हे मला माहिती आहे आणि पुढं व्हिडिओ ढकलूया, त्यापेक्षा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जे चॅप्टर्स ॲड केलेलं आहेत त्यावरती क्लिक करा आणि जे तुम्हाला माहिती माहीत आहे ती सोडा आणि जे माहिती तुम्हाला पाहिजे आहे त्यावरती क्लिक करा. म्हणजे चॅप्टर आहेत ते वापरा आणि योग्य ती माहिती योग्य त्या वेळेस मिळवून घ्या. मित्रांनो, सुरुवातीपासून सुरू करूयात. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज योजना ही योजना महाराष्ट्र सरकारमार्फत राबवली जाते आणि खास करून या योजनेमध्ये युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी आणि उद्योजकताला चालना देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. आता हा उद्योजक युवक असणार आहेत आणि ह्यांचा जो सिबिल स्कोअर असणार आहे तो 0 असणार आहे. आता हे जे सांगितलं सिबिल स्कोअर 0, तर ह्याचा संदर्भ पुढे येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थितपणे पहा. महत्त्वाची गोष्ट काय आहे तर 2025मध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत आणि हे बदल आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे जुने तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील तरीसुद्धा हा व्हिडिओ व्यवस्थितपणे पाहून घ्या. आणि जुन्या व्हिडिओमध्ये हे बदल जे आहेत ते झालेले बदल सांगितलेले नसणार आहेत. त्याच्यामुळे नवीन बदल काय आहेत ते अपडेटेड व्हिडिओमध्येच तुम्हाला कळणार आहे आणि हा पूर्ण अपडेटेड व्हिडिओ असणार आहे. तर पहिला या योजनेचं उद्दिष्ट समजून घ्या. तरुणांना या ठिकाणी स्वावलंबी बनवणे म्हणजेच स्वतःच्या पायावरती उभा करणे, बेरोजगारी कमी करणे, उद्योजकतेस प्रोत्साहन देणे आणि उद्योग व्यवसायासाठी सोयीस्कर बँक कर्ज उपलब्ध करून देणे. आता सोयीस्कर म्हणताय ह्याचा अर्थ काय तर जो काय टक्केवारी आहे ते टक्केवारीमध्ये. तर यानंतर महिला आणि मागासवर्गीय तरुणांना रोजगाराची संधी निर्माण करून देणे हे एक उद्दिष्ट आहे. ही तुम्हाला योजना काय आहे हे पाहण्या अगोदर तुम्हाला हे स्पष्ट गोष्ट पाहिजे आहे की ह्या योजनेतून काही जे अर्ज आहेत ते बाद होणार आहेत असं जर वाटत असेल, ज्या कोणाला वाटत असेल की कर्ज मिळत नाही आहे, अशा भरपूर प्रकल्प आहेत पण त्याचा फायदा होत नाही आहे, हो तुम्हाला वाटतंय ते खरं आहे, पण भरपूर गोष्टी आहेत या फक्त अफवा आहेत. तर कर्ज मिळवताना या ठिकाणी ज्या अडीअडचणी येणार आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अडीअडचण आहे ती म्हणजे बँक आहे. तर ह्या बँकेमार्फतच या ठिकाणी अडीअडचणी येतात. आता तुम्हाला जर योजनेचा अभाव असेल, माहितीचा अभाव असेल तरच या ठिकाणी तुम्ही फसला जाणार आहात, म्हणजेच बँकेकडून फसला जाणार आहात. तर त्यासाठी योजनेचा जी काही माहिती आहे, प्रकल्पाची जी माहिती आहे ती तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता व्यवस्थितपणे पाहून घ्या. अनेक अर्जदारांचा या ठिकाणी अनुभव आहे की बँका कर्ज करताना टाळाटाळी करतात आणि विशेषतः नवीन उद्योजकांकडे चांगला सिबिल स्कोअर नसल्यामुळे ते कर्ज नाकारले जाते. आणि होय मित्रांनो, सिबिल स्कोअर चेक केला जातो असं सगळ्यांना वाटतं की सिबिल स्कोअर चेक केला जातो आणि त्यानुसारच कर्ज दिलं जातं. पण या ठिकाणी हे समजून घ्या, ही गोष्ट जी आहे ती सगळ्यांच्याच निदर्शनात आलेली आहे. पण ज्यावेळेस महामंडळाच्या अध्यक्ष
नरेंद्र पाटील यांच्या लक्षात आली त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या, बँका कर्ज देत नाहीत असं जर कोणाला वाटत असेल तर ही फक्त अफवा आहे, त्यावरती विश्वास ठेवू नका. आणि अर्जदार हा थेट बँकेशी संपर्क साधणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी BM आहे म्हणजेच बँक मॅनेजर असणार आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही संपर्क साधायचा आहे, ना की इतर कोणते अधिकारी असतील किंवा काउंटरला वगैरे कोण असेल 1 नंबर 2 नंबर, तर अशा ठिकाणी नाही. डायरेक्टली BMला भेटा आणि तुमचं जे काही कर्ज आहे त्याची फाईल मोठी आहे, त्यामुळे इतर बँकेच्या कर्मचाऱ्यांना भेटण्यापेक्षा तुम्ही जे काय बँक मॅनेजर आहेत त्या BMला तुम्ही जाऊन भेटा. यानंतर बघा, या ठिकाणी या 9 उद्योजकांना कर्ज दिले जावे हे स्पष्ट निर्देश बँकांना देण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे कोणता जरी BM असू द्या किंवा कोणता जरी बँकेतील कर्मचारी असेल, तो जर म्हणत असेल की बाबा नाही तुम्ही नौका आहात, तुमचा कोणता व्यवसाय नाही आहे, तुमचा कोणता उत्पन्नाचा स्रोत नाही आहे आणि आम्ही तुम्हाला तुमच्या 0 सिबिल स्कोअरवरती नाही कर्ज देऊ शकत, तर अशा परिस्थितीमध्ये लक्षात ठेवा, बँकांना कर्ज देणे अनिवार्यच राहणार आहे आणि त्यांना कर्ज द्या असे स्पष्टपणे निर्देश या ठिकाणी बँकांना देण्यात आलेले आहेत. आणि असे निर्देश असताना सुद्धा या ठिकाणी जर कोणती बँक किंवा कोणती शाखा जर तुमच्याकडे जे काय तुमचा अर्ज आहे किंवा जी फाईल आहे ती फाईल जर रिजेक्ट करत असेल तर या ठिकाणी काय करायचं आहे, तर या ठिकाणी पहिला जर बँक कर्ज नाकारले असेल तर त्यांच्याकडे एक लेखी स्वरूपामध्ये अर्ज करायचा आहे. तोंडी तुम्ही पहिला बोलणं करा आणि जर तोंडी बोलणं करून जर तुम्ही कोण तुमचं ऐकत नसेल तर या ठिकाणी काय करायचं आहे, लेखी स्वरूपात तुम्ही अर्ज करायचा आहे. याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असे कारण जर कोण सांगत असेल की बाबा तुमचा 0 सिबिल स्कोअर आहे किंवा अगोदरच कोणतं तरी कर्ज घेतला आहे, आम्ही देऊ शकत नाही, फाईलच अशी आहे तसं आहे, हे डॉक्युमेंट कमी आहे, काय नाही मित्रांनो, अशा फक्त ह्या तुमचं फाईल आहे ती फाईल रिजेक्ट करण्यासाठी जे काय आहे ती त्रुट्या काढल्या जातात, पण तसं नाही आहे, तुम्हाला ती द्यावीच लागणार आहे. डॉक्युमेंट असेल तर डॉक्युमेंटची व्हेरिफिकेशन वगैरे काय आहे त्यामध्ये तुम्ही पास झाला पाहिजे आहे. दुसरी गोष्ट काय, तर डॉक्युमेंट तुमचे व्यवस्थित असले पाहिजे आहे. आता कोणकोणते डॉक्युमेंट आहेत ते पुढे सांगणारच आहे, पण जर बँक सगळं तुमची फाईल व्यवस्थित असूनसुद्धा जर कर्ज देत नसेल तर का देत नाही हे विचारण्याचा पूर्ण अधिकार, कायदेशीर अधिकार तुमच्याकडे आहे, हे लक्षात ठेवा. मी अधिकार आहे म्हणत नाही आहे, कायदेशीररित्या तुमच्याकडे अधिकार आहे हे व्यवस्थित समजून घ्या. कारण या शब्दामध्ये भरपूर ताकद आहे आणि ह्या एका शब्दामुळेच तुम्ही या ठिकाणी तुम्हाला कोण कर्ज नाकारू शकणार नाही आहे. फक्त तुमच्याकडे माहितीचा अभाव नसावा, त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता व्यवस्थित समजून घ्या. आपण जर या ठिकाणी लेखी अर्ज केला किंवा त्यांनी जर लेखी सांगितली की बाबा नाही आम्हाला हे कारण आहे आणि ह्या कारणासाठी आम्ही देऊ नाही शकत आहे कर्ज, तर ते कारण 100% चुकीचंच असणार आहे असं मी म्हणू शकत नाही. पण जे कारण दिलं आहे ते तुम्हाला जर वाटत असेल की बाबा चुकीचं आहे तर या ठिकाणी ह्या कारणांवरून तुम्हाला त्या अधिकाऱ्यांकडे किंवा जे काही कर्मचारी आहेत किंवा जो काही BM आहे त्या BMवरती सुद्धा कारवाई करता येते. आता ही कारवाई करण्यासाठी तुम्हाला गरज पडल्यास या ठिकाणी थेट महामंडळाच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचायचं आहे. आता हा कसं पोहोचायचं, वेबसाईटवरती जो महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा नंबर दिला आहे तो नंबर यूज करा आणि अधिकाऱ्यांशी संपर्क करा आणि त्यांनी जी लेखी कारण दिलं आहे की ह्या कारणासाठी तुमचं कर्ज नाकारले जाणार आहे असं ते जे आहे ते कर्ज नाकारल्याचं लेखी कारण तुम्ही तिथं मंडळाच्या अध्यक्षांना किंवा कर्मचाऱ्यांना द्या. पुन्हा नंतर ती बँकेचे कर्मचारी आणि अधिकारी जे काही महामंडळाचे आहे ही झंगडपकड तिथं त्यांची चालू होणार आहे आणि ह्याच्यामध्ये तुमचं जे काही कर्ज आहे ते असं शिल्लक राहणार नाही आहे, हे फाईल मंजूर होणार आहे, हे लक्षात ठेवा. यानंतर समजून घ्या, अर्ज करण्यापूर्वी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या समजून घेणे गरजेचं आहे की या ठिकाणी परतफेड आहे ती परतफेड तुम्हाला वेळेवरती करता आली पाहिजे आहे. असं नाही की तुम्हाला कर्ज मिळालं आणि तुम्ही काही पण करणार नाही, तुम्हाला जे काही हप्ते आहेत ते वेळेवरती भरायचं आहे. आणि एक ऑनेस्ट सजेशन देतोय की जर तुम्ही अगोदरच कोणत्या तरी कर्ज घेतलेलं असेल तर ते पहिला कर्ज फेडण्यासाठी पूर्ण ट्राय करा. जर तुम्ही ते कर्ज फेडलं म्हणजेच तुमचं जे कर्ज आहे ते नील झालं तर या ठिकाणी
मगच तुम्ही ह्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे कर्ज घेण्यासाठी तुम्ही फाईल पाठवायची आहे. जर अगोदरचं तुम्ही कर्ज घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे सिबिल स्कोअर कमी झालेला आहे किंवा कर्जाचा बोजा आहे तो बोजा कमी दाखवला जात आहे किंवा जास्त आहे, अशी कंडिशन असेल तर तुम्हाला थोडीशी अडचण येण्याची शक्यता आहे. मी शक्यता आहे असं म्हणतोय, पण येईलच असं नाही आहे. जर तुमचा सिबिल स्कोअर 0 जरी असेल तरीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला अडचण येणार नाही आहे. का तर तुमचे जे काय एक्सपेंडिचर काय आहेत ते काय आहेत त्याच्यावरून भरपूर गोष्टी ठरल्या जाणार आहेत. अगोदर दुसरं कर्ज घेतलं असेल तरीसुद्धा तुम्हाला कर्ज घेता येतं. फक्त ह्या महामंडळामार्फत तुम्ही अगोदर कर्ज घेतलेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी डबल कर्ज घेता येत नाही, हे लक्षात ठेवा. आता भरपूर अशी लोक पण आहेत की ज्यांनी ऑलरेडी काहीतरी कर्ज घेतलेलं आहे, भले 2 रुपयाचं कर्ज असू द्या, तर ते ऑलरेडी कर्जच आहे ना, त्याची किंमत जरी कमी असली तर ते कर्जच आहे. तर अशा वेळेस तुमचा जे काही हप्ता आहे तो तुम्ही वेळेवर भरलेला आहे आणि असं असेल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. आणि असं असेल तर नवीन तुमचं कर्ज आहे या मंडळामार्फत, तर त्यासाठी तुम्हाला कर्ज मिळण्याची शक्यता जास्त आहे आणि शक्यता दाट आहे. त्याच्यामुळे अगोदर जर घेतलेलं असेल कर्ज तर त्याचे हप्ते व्यवस्थित फेडा. बाउन्स हप्ता होऊ देऊ नका. जर बाउन्स झाला तरी पण काय हरकत नाही आहे, फक्त सिबिल स्कोअर कमी होणार आहे आणि सिबिल स्कोअर कमी झाला तरीसुद्धा तुम्हाला कर्ज मिळणार आहे. फक्त जे काय कर्ज आहे ते व्यवस्थित फेडलं तर ते बेटर राहणार आहे. एकंदरीत मला काय सांगायचं आहे, तुम्ही जर कर्ज घेतलं असेल तर एक तर ते नील करा, नसेल तर जे काय हप्ते आहेत ते व्यवस्थित भरा. तर दोन्हीपैकी काय तर करायचं आहे आणि हे व्यवस्थित झालं तरच तुम्ही अप्लाय करा, म्हणजेच तुमची जी फाईल आहे ती लवकर मंजूर होईल. पण फाईल मंजूर होण्या अगोदर तुम्हाला अप्लाय तर करावं लागेल. आता अप्लाय कसं करायचं, त्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणते आहेत, तर पहिलं आधार कार्ड लागेल, यानंतर पॅन कार्ड लागेल, तुमचं शैक्षणिक दाखला कोणता 10वी 12वी जेवढं हायर एज्युकेशन आहे ते दाखला द्या. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट जर असेल तर लागेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे PR आहे, म्हणजेच प्रोजेक्ट रिपोर्ट आहे. आता लक्षात घ्या, व्यवसाय आराखडा म्हणजेच प्रोजेक्ट रिपोर्ट. तर हा प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा व्यवसाय आराखडा हा कोण देतो, तर CA. हा CA तुमच्या तालुक्याच्या गावाच्या ठिकाणी कोण आहे तो CA चेक करा. त्या CA कडून तुम्ही PR घ्या. तर PR म्हणजे काय, तर एक व्यवसाय आहे तुमचा, तो व्यवसाय तुम्ही कसा करणार आहात, त्यासाठी लागणारा खर्च किती आहे, किंवा जे काय तुम्ही बांधकाम करणार आहात तर काय आहे ते, कसं आहे, त्याची व्याप्ती कशी आहे, ते अशा सगळ्या गोष्टीची म्हणजे तुमच्या व्यवसायाची सगळी माहिती जी आहे ती ह्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये असते. आणि हे प्रोजेक्ट रिपोर्ट हे CA तयार करतो. त्यामुळे ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तुम्हाला कर्ज मिळतं की नाही आहे ही सिबिल स्कोअरपेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट काय, तर तुमचा PR काय आहे ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे CA कडून तुम्ही जे काय PR बनवता ते PR व्यवस्थितपणे बनवून घ्या. आता हा PR कसा बनवून घ्यायचा हे मी पुढे सांगणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला बनवायला सांगेल की तुमचं जे काय कर्ज आहे ते 100% मंजूर होणार आहे. सगळी माहिती सांगणार आहे, पण थोडंसं पेशन्स ठेवा आणि व्हिडिओ व्यवस्थितपणे पाहून घ्या. जर सिबिल स्कोअर तुमचा जर कमी असेल तर निराश होऊ नका, कारण ही जी योजना आहे ती खास करून नवउद्योजकांना मदत करण्यासाठीच आहे. त्यामुळे 0 सिबिल स्कोअरवरती सुद्धा तुम्हाला कर्ज मंजूर होणारच आहे. यानंतर समजून घेऊया की अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे. तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच लिंक आहे, त्या लिंकवरती क्लिक केलं की अर्ज करण्यासाठी पोर्टल येणार आहे. आता त्या पोर्टलवरती अर्ज कसा करायचा लाईव्हमध्ये मी सांगणार आहे, ते पुढे सांगणार आहे. मित्रांनो, व्यवस्थित समजून घ्या. मी सारखं एक गोष्ट सांगतोय, व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थितपणे पाहून घ्या. आता हे जे मी सारखं सांगतोय ह्याचा अर्थ काय, तर ऑनलाईन अप्लाय करताना मी तिथं काही माहिती सांगणार नाही आहे, कारण ती ऑलरेडी मी इथं सांगितलेलं आहे. इथं पुन्हा सांगायचं आणि तिथं एकदा सांगायचं, तर असं डबल सारखं तेच माहिती सांगायचं आणि तुम्हाला इथं कन्फ्यूज करायचं, असं मी करणार नाही आहे. त्याच्यामुळे पहिलाच काही महत्त्वाची माहिती आहे ती सांगणार आहे आणि ही महत्त्वाची माहिती तुम्ही समजून घेतली तर तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करताना अडचण येणार नाही आहे. त्याच्यामुळे तिथं तुम्हाला ती रिपीट माहिती सांगण्याची गरज पडणार नाही आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता व्यवस्थितपणे पाहून घ्या. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे.
बघा, मी ॲज्युम करतो की तो व्हिडिओ पुढचा पार्ट तुम्ही पाहिलेला आहे, म्हणजेच ऑनलाईन अर्ज कसा करायचा पाहिलं, ऑनलाईन अर्ज केला आणि ऑनलाईन अर्ज केल्यानंतर या ठिकाणी स्थानिक अधिकारी आहेत त्यांच्याकडून तुमच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पुढची स्टेप आहे ती म्हणजे कागदपत्रे बँकेकडे पोहोचणार आहेत आणि संपूर्ण प्रक्रिया अधिकाऱ्यांमार्फत झाल्यानंतर पुन्हा बँकेकडून सुद्धा या ठिकाणी कर्ज देताना किती द्यायचं ह्यावरती जे काय तुमचं फाईल आहे ते फाईल डिपेंड राहणार आहे. म्हणजेच तुमची फाईल कशी आहे त्यावरतीच कर्ज किती द्यायचं हे डिपेंड राहणार आहे. त्यामुळे फाईल कशी बनवायची ते पुढे पाहूयात आणि व्यवस्थितपणे पुन्हा समजून घ्या. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अधिकाऱ्यांमार्फत तपासणी होणार. इन्स्पेक्शन ऑफलाईन पद्धतीने तुमच्या जागेवरती व्यवसायाच्या ठिकाणावरती येऊन होणार आणि हे अधिकाऱ्यांमार्फत इन्स्पेक्शन झालं की पुन्हा बँकेकडे अर्ज जाणार किंवा जे काही फाईल आहे ती जाणार आणि पुन्हा बँकेमार्फत पुन्हा चौकशी होणार. आता ही चौकशी फक्त तुमच्या फाईलची होणार आहे, ती काय तुमच्या जागेवरती येऊन नाही करणार आहे कुठं. तर 3 स्टेप आहेत, त्यानुसार ही फाईल मंजूर होणार आहे. आता कर्ज मंजूर प्रक्रिया काय आहे तर या ठिकाणी जी काय तुमची फाईल बँकेकडे गेली आहे तिथं बँकेकडे तपासलं जातं की बाबा तुमची फाईलची जी काही प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो कितीचा आहे, तुमची फाईल कितीची आहे हे तपासलं जातं. आणि समजा तुमची जर फाईल 15 लाखाची असेल तर 15 लाखाच्या हिशोबाने या ठिकाणी तुम्ही उत्पन्न घेता की नाही आणि उत्पन्न जरी घेत असाल तर त्यासाठी तुमचा जे काही खर्च आहे त्या व्यवसायामध्ये ज्या व्यवसायासाठी तुम्ही कर्ज घेताय तर त्यामध्ये किती होणार आहे आणि हे किती होणार आहे हे डिपेंड कशावर आहे ते काय बँक अंदाज लावत नाही की इथं एवढं कर्ज आहे आणि तुमचा एवढा खर्च होणार आहे, अंदाज लावत नाही ती. तर ते ठरवलं जातं. ते कशाद्वारे ठरवलं जातं तर हे ठरवलं जातं तुमच्या CA ने बनवलेल्या PR नुसार, म्हणजेच प्रोजेक्ट रिपोर्टनुसार हे ठरवलं जातं. त्यामुळे CA ने जे PR बनवले आहे त्या PR मध्ये काय लिहिलेलं आहे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे CA ला थोडंसं 2 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा देऊन जर फाईल आहे ती फाईल व्यवस्थित मंजूर करून घेता आली तर व्यवस्थितपणे ती फाईल CA कडून तयार करून घ्या. कारण तुमचं कर्ज नाकारणं आणि स्वीकारणं हे दोन्ही गोष्टी CAच्या ह्या PR वरती अवलंबून आहे. त्यामुळे ते व्यवस्थितपणे त्याकडे लक्ष द्या. आणि खरं महत्त्वाची गोष्ट तर तीच आहे, ती असेल तर कर्ज तुम्हाला मिळणार आहे, नाहीतर नाही मिळणार. व्यवस्थित समजून घ्या. ऑनलाईन अर्ज झाला आहे, इन्स्पेक्शन झालं आहे, बँकेकडे फाईल गेली आहे, फाईल मंजूर झाली आहे. फाईल मंजूर झाल्यानंतर रक्कम तुमच्या खात्यामध्ये आली आहे. पण खात्यामध्ये तुमच्या पैसे येण्या अगोदर तुम्हाला PR बनवावं लागेल आणि मगच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आता या ठिकाणी PR बनवताना कसा PR बनवायचा जेणेकरून ती जी फाईल आहे ती फाईल 100% या ठिकाणी मंजूर होईल. त्यासाठी PR कसा बनवायचा तर PR बनवायच्या अगोदर व्यवस्थित समजून घ्या. पहिली गोष्ट, PR बनवताना तुम्ही जे कर्ज घेणार आहात ते या ठिकाणी कोणत्या व्यवसायासाठी घेणार आहात जेणेकरून तो PR व्यवस्थित होईल आणि त्या PR नुसार कर्ज तुम्हाला व्यवस्थितपणे मंजूर होईल. आता कोणते कोणते व्यवसाय तुम्ही करू शकणार आहात तर शेतीपूरक व्यवसाय ज्यामध्ये शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, तर एवढंच नाही तर तुम्ही वारापालनसुद्धा करू शकता. आणि त्याचबरोबर इथं लघु उद्योग यामध्ये सुतारकाम असू द्या, टेलरिंग असू द्या, इलेक्ट्रॉनिक्स रिपेरिंग असू द्या किंवा सेवा क्षेत्र आहे ज्यामध्ये दुकाने, क्लिनिक्स, ब्युटी पार्लर, त्यानंतर नेट कॅफे म्हणजेच कॅम्प्युटर सेंटर, त्यानंतर छोट्या उत्पादन कारखाने. आता हे छोटे उत्पादन कारखाने म्हणजे काय तर डंक असू द्या म्हणजेच कांडप असू द्या किंवा छोटीशी गिरण असू द्या, तर अशा पद्धतीचे कारखाने असू द्या. किंवा सगळ्यात महत्त्वाचे भरपूर लोक ह्यासाठी ट्राय करतात वाहन खरेदी, तर टॅक्सी असू द्या, ट्रॅक्टर असू द्या, माल वाहतूक गाडी असू द्या. तर या प्रकारचे तुम्ही व्यवसाय करा आणि तुम्हाला कर्ज व्यवस्थितपणे मंजूर होणार आहे. भरपूर लोकांना जे कर्ज मंजूर झालं आहे ते शेतीपूरक व्यवसाय म्हणजेच शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन आणि वाहन खरेदी, तर हे काही व्यवसाय आहेत. ह्या व्यवसायांवरती जर तुम्ही कर्ज मागितले तर भरपूर प्रमाणात चान्सेस आहेत की तुमचं जे काय PR आहे त्या PR नुसार हे कर्ज तुम्हाला मिळणार आहे. यानंतर समजून घेऊया की कर्जाची मर्यादा आणि कर्ज मिळालं तर कोणत्या व्याजदरावरती भेटेल. तर व्यवस्थित समजून घ्या. तुमचं जे काही प्रोजेक्ट रिपोर्ट आहे त्याच्यानुसार जे व्यवसाय आहे त्या व्यवसायाचं स्वरूप काय आहे,
ते पाहूनच या ठिकाणी जी काही रक्कम आहे ती कर्जाची रक्कम आणि जे काय टक्का आहे तो टक्का ठरला जातो. आता ही सामान्यतः 1 ते 10 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होऊ शकते, ह्याबाबत मी पुढे सांगेलच. पण व्याजदर जे आहे ते व्याजदर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बघा, बँकेमार्फत इतरांना जे व्याजदर दिलं जातं सर्वसामान्य जनतेला, तर त्यांना जो टक्का दिला आहे, हा जो टक्का आहे, तर समजा हा 3% जर बँक देत असेल त्यांना, तर ह्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत तुम्ही कर्ज घेत असल्या कारणाने या ठिकाणी तुम्हाला 1%, 2% अशा पद्धतीने कर्ज दिले जाते. थोडक्यात सांगायचं काय आहे, जे कर्ज इतरांना दिलं जातं त्याची टक्केवारी किती आहे, त्यापेक्षा या योजनेतून तुम्हाला जे कर्ज मिळतं त्यामध्ये टक्केवारी कमी असणार आहे. 1%, 3% असं नाही आहे, हे फक्त एक उदाहरण झालं. यानंतर जर तुम्ही कर्ज घेतलं तर परतफेडीचा कालावधी किती असणार आहे, तर 3 वर्षापासून 7 वर्षापर्यंत हा परतफेडीचा कालावधी असणार आहे. आता ज्या काही महत्त्वाचे टिप्स आहेत त्या टिप्स तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की पुढे सांगेल कसं कर्ज घ्यायचं, तर आता सांगतो की समजा तुम्हाला जर 10 लाख रुपये कर्ज पाहिजे असेल, तर तुम्हाला जी CA कडून बनवली जाणारी PR आहे, त्या PR मध्ये जे कर्ज घ्यायचं आहे, जो व्यवसाय करायचा आहे, त्या व्यवसायासाठी लागणारी रक्कम किंवा जे कर्ज आहे ती कर्ज त्याची रक्कम ही 15 लाख मागायची आहे. म्हणजेच तुम्हाला कर्ज 10 लाखाचंच घ्यायचं आहे, पण PR नुसार तुम्हाला कर्ज 15 लाखच पाहिजे आहे. ह्याचा अर्थ काय, समजा तुम्हाला 10 लाखाचं कर्ज घ्यायचं आहे आणि तुम्ही PR फाईल बनवली आहे 10 लाखाचीच, तर बँक काय करणार आहे की PR नुसार तुमचं जे काय व्यवसाय आहे त्या व्यवसायासाठी लागणारी रक्कम किती आहे, 10 लाख आहे, ठीक आहे. 10 लाख तुमचं एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे. तर खर्च झाल्यानंतर या ठिकाणी उत्पादन तुमचं किती आहे, प्रोडक्शन काय आहे, ते प्रोडक्शन पाहिले जाणार आहे. आणि प्रोडक्शन झाल्यानंतर त्याची मार्केट काय आहे ते मार्केट पाहिले जाणार आहे. समजा मार्केट तुमची जे पण आहे, तर मार्केट कोणते आहे, त्याचं स्वरूप काय आहे, आणि ते स्वरूप त्याचबरोबर तुमचा जो काय नफा आहे तो नफा जर कमी असेल किंवा जास्त असेल, तर म्हणजेच एकंदरीत काय, खर्च जास्त आहे आणि मिळकत शिल्लक जी उर्वरित रक्कम राहते ती सगळी जाऊन येऊन खर्च जो आहे तो जर कमी असेल, तर तो मूळ फायदा झाला. तर मूळ फायदा किती आहे, तो मूळ फायदा आणि त्या मूळ फायद्यानुसार तुम्हाला जेवढे कर्ज भेटले आहे ते भेटलेलं कर्ज तुम्ही फेडणार आहात की नाही आहे, म्हणजे हप्ते फेडू शकणार आहात की नाही आहे. तर अशा पद्धतीने हे बँक विचार करते. हा विचार तुमच्या CAने बनवलेल्या PR नुसार असणार आहे. त्यामुळे PR मध्ये काय करायचं आहे, जर तुम्हाला 10 लाख रुपये कर्ज घ्यायचं असेल तर तुमच्या व्यवसायाचं स्वरूप 15 लाखाचं आहे हे दाखवा, आणि जी काय PR ने बनवलेली फाईल आहे ती 15 लाखाची मागा आणि 15 लाखाची फाईल तयार करा. बँक काय करणार आहे, 15 लाखच तुम्हाला देणार नाही आहे, 15 लाखापेक्षा कमी देणार आहे. आता 12 लाख देऊ शकते, 10 लाख देऊ शकते. फाईलच बनवताना अशी बनवायची की 15 लाखाचं कर्ज मागायचं आणि मिळत असेल तर घ्या 12 लाखाचं, 10 लाखाचं. तर त्यासाठी CAने बनवलेली जी PR आहे त्या PR मध्ये तुम्ही 15 लाख मागा, म्हणजेच एकंदरीत 15 लाखच मागायचं नाही. तुम्हाला जर 10 लाख पाहिजे असेल तर 12 लाख मागा, 15 लाख मागा, 7 लाख पाहिजे असेल तर 10 लाख मागा, 12 लाख मागा. तर अशा पद्धतीने जेवढं कर्ज पाहिजे आहे त्यापेक्षा एकंदरीत रक्कम जी आहे ती वाढवून मागायची आहे, कारण बँकेकडून तुमची जी काही रक्कम आहे ती कर्जाची रक्कम कमी होणार आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट काय, तर तुमच्या प्रकल्पाची माहिती स्पष्टपणे असणे गरजेचं आहे. म्हणजे व्यवसाय काय आहे, फायदा किती होणार आहे, तोटा किती होणार आहे, बाजारपेठ काय आहे, बाजारपेठ नंतर त्याची व्याप्ती किती आहे, जे काही मार्केट प्लेस आहे ते कुठलं आहे, म्हणजे तालुक्याच्या ठिकाणचं आहे की जिल्ह्याच्या ठिकाणचं आहे, त्याचं स्वरूप कसे असणार आहे, ही सगळी स्पष्टपणे माहिती त्या तुमच्या CAने बनवलेल्या PR मध्ये असणार आहे. त्यामुळे PRच असा बनवून घ्या की ही माहिती स्पष्टपणे तिथं दिसली पाहिजे आहे, आणि स्पष्ट माहिती दिसत असेल तर बँक कर्ज तुम्हाला जी काही रक्कम ठरवली आहे त्या ठरवलेल्या रक्कम ती सुद्धा देऊ शकते. त्यामुळे असं नाही की 15 लाख मागितला आहे आणि 15 लाख मिळणारच नाही आहे. तर
माहिती तुमची CA ने कशी दिलेली आहे त्या PR मध्ये, त्याच्यानुसार तुमचं कर्ज नाकारलं जाणार आहे की स्वीकारलं जाणार आहे ते डिपेंड आहे. याच्यानंतर तुम्ही बँकेमध्ये आत्मविश्वासानं तुम्हाला माहिती द्यायची आहे. म्हणजेच काय, आत्मविश्वासानं तुम्हाला तिथे जायचं आहे. असं नाही व्हायला पाहिजे की तुम्हाला कर्ज घ्यायचं आहे आणि तुम्हाला कर्ज कुठल्या तर व्यवसायासाठी घ्यायचा आहे. आता तो व्यवसायच काय आहे तुम्हाला माहितीच नाही. तुम्हाला तोंडी जर विचारलं कोणी अधिकाऱ्याने तिथं कशासाठी घ्यायचं आहे, चल तिथं लिहिलं की दिसत नाही का, अरे बाबा असं नाही होणार आहे. तुम्हाला तिथं भरपूर क्वेश्चन विचारले जाणार आहेत. म्हणजे असं नाही की तुमचे प्रश्न उत्तराचा काय तास घेणार आहेत, तर तुमच्याच व्यवसायासाठी विचारलं जाणार आहे. आणि तुम्हाला त्याची माहिती जर नसेल तर तुम्हाला बँकेचे कर्मचारी हे तुमचं फाईल रिजेक्ट करायला पाहणार आहेत. कारण तुम्हाला जो व्यवसाय करायचा आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहितीच माहीत नाही आहे, तर काय कशासाठी तुम्हाला बँक कर्ज देणार आहे. त्याच्यामुळे माहिती व्यवस्थितपणे पाहून घ्या आणि आत्मविश्वासाने जावा. यानंतर जर तुम्हाला कर्ज भेटलं तर हप्ते आहेत ते वेळेवरती भरा आणि पहिल्या काही महिन्यामध्ये व्यवसाय उभा करण्यावरती लक्ष द्या. लगेच व्यवसायाला चालना देऊ नका की सगळेच पैसे गुंतवायचं वगैरे. संपूर्ण प्रयत्न करा जेणेकरून तुमचा व्यवसाय आहे तो व्यवसाय उभा राहील आणि व्यवसायातून 2 रुपये तुम्हाला येतील आणि त्या 2 रुपयातूनच तुम्हाला या ठिकाणी बँकेचे हप्ते आहेत ते भरायचे आहेत, हे लक्षात ठेवा. असं व्हायला नको की कर्ज आलं आणि जे काही तुम्ही बनवलं होते PR, त्या PR नुसार तुम्ही व्यवसाय स्थापन केला नाही आहे किंवा व्यवसायच उभा केला नाही आहे किंवा इतर ठिकाणीच पैसे गुंतवले, खर्च झाले. तर लक्षात घ्या, असं जर तुम्ही करणार असाल तर असं करू नका. कारण तुम्हाला व्यवसाय उभा व्यवस्थित करायचा आहे आणि त्यातूनच तुम्हाला ते हप्ते फेडायचे आहे. तुम्ही पैसे इतर ठिकाणी खर्चले तर हप्ते कसे फेडणार हा विचार तुम्ही नक्कीच करा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही सगळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची जी काही सगळी माहिती होती, योजनेची माहिती सांगितली, PR ची माहिती सांगितली, अर्ज कसा करायचा आता हे आपण पुढे पाहूयात. ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी udyog.mahaswayam.gov.in हे वेबसाईट आहे, यावरती यायचं आहे. नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. आता इथं तुम्हाला पासवर्ड आणि युजरनेम आहे ते टाकायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे. जर नसेल तर रजिस्टर नाववरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी रोजगार असू द्या, कौशल्य असू द्या, तुमची एम्प्लॉयमेंटची ID असू द्या, अशा पद्धतीची ID असेल तर तुम्ही इथं डायरेक्टली लॉग इन करू शकणार आहात. जर तुमच्याकडे अशा पद्धतीची ID नसेल तर इथं तुम्हाला क्लिक हेअर हा जो इथं ऑप्शन आहे, ह्या क्लिक हेअरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि डायरेक्टली तुमची ID बनवायची आहे. बघा, ID बनवण्यासाठी इथं फर्स्ट नेम टाकायचं आहे, लास्ट नेम टाकायचं आहे आणि लक्षात ठेवा इथं स्क्वेअर बॉक्स आहे, यावरती क्लिक करायचं आहे. आधार कार्डनुसार तुमचं जे काही मिडल नेम आहे ते टाकायचं आहे. तुमची जन्मतारीख, महिना, वर्ष जे आहे ते, तुमचं जेंडर मेल फिमेल जे आहे ते आणि आधार ID टाकायचं आहे, नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा आहे तो टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने OTP वगैरे जाईल आणि तो व्हेरीफाय करून या ठिकाणी नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आणि जी काय तुमची जी ID आहे ती ID तुम्हाला क्रिएट करायची आहे. तर ID बनवून झाल्यानंतर इथं युजरनेम आणि पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे आणि लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लक्षात ठेवा, युजरनेम तुमचा आधार नंबर असणार आहे. आधार नंबर टाका, जो पासवर्ड सेव्ह केला आहे तोच तुमचा पासवर्ड राहणार आहे आणि लॉग इन करायचं आहे. याच्यानंतर पासवर्ड चेंज करायचा असेल तर चेंज पासवर्डवरती क्लिक करा. वेब प्रोफाईलवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली तुमची जी काही माहिती आहे ती प्रोफाईलमध्ये जी माहिती आहे ती तुम्हाला इथं दिसणार आहे. तुम्हाला जर चेंज करायचे असेल, काही फोटो वगैरे अपलोड करायचा असेल, जी काही माहिती तुम्हाला अपलोड करायची आहे, अपडेट करायची आहे, ती संपादित करावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली इथं चेंज करून घ्यायची आहे. पण एकदा चेंज करून घ्या, पुन्हा ह्या गोष्टी करायच्या नाही आहेत. सगळी माहिती चेक करा, सेव्ह करा आणि सेव्ह करून झाल्यानंतर खाली यायचं आहे, होम बटनवरती क्लिक करून. खाली आल्यानंतर या ठिकाणी लागू करणाऱ्या योजना आहेत त्या दिसत आहे. इथं वरती मराठीवरती क्लिक करा, तुमचं सगळं डॅशबोर्ड मराठी होईल. या ठिकाणी 3 प्रकारच्या योजना आहेत. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना ही IR1 आहे. यानंतर गट कर्ज व्याज परतावा योजना IR2. यानंतर गट प्रकल्प कर्ज योजना. या ठिकाणी पहिली वैयक्तिक घेणार आहात तर वैयक्तिकवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे पहावरती क्लिक करायचं आहे. यानंतर बँकेतर्फे स्वयंरोजगार उभारणी करता जे कर्ज दिलं जातं त्यासाठी व्याज परतावा हा बँक प्रामाणिकरणानुसार महामंडळाकडून जे काही कर्ज आहे ते दिले जाणार आहे. त्यासाठी लागू करावरती क्लिक करा. याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला असा सगळा डॅशबोर्ड दिसणार आहे. यामध्ये लाभार्थ्याची पात्रता आहे, महाराष्ट्राचे रहिवासी असणे गरजेचं आहे.
तसेच वयोमर्यादा पुरुषांसाठी 50 आहे, जास्तीत जास्त आहे आणि महिलांसाठी 55 असणार आहे. बघा नोंदणी वेब पोर्टलवरती आहे, आपण डायरेक्टली पाहणार आहोत. त्यानंतर वार्षिक उत्पन्न मर्यादित असणे गरजेचं आहे, 8 लाखापेक्षा जास्त नसावं. तर यानंतर वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्रानुसार आहे आणि योजनेचा लाभ घेतलेला नसावा, ह्या योजनेचा दुसरा कोणता लाभ घेतलेला नसावा. यानंतर अर्ज करताना अपंग प्रमाणपत्र असेल तर अपंगत्व प्रमाणपत्र पण लागेल, एकदाच योजनेचा लाभ घेऊ शकतो. त्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर ते लागणार आहे. यानंतर अर्ज करण्यासाठी यावरती क्लिक केलं की इथं तुमचं जे काही जिल्हा आहे तो जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडून झाल्यानंतर इथं लागू करा हा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, वार्षिक उत्पन्न 8 लाखापर्यंत आहे का, होय वरती क्लिक करायचं आहे, म्हणजे यस हा जो ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचा आहे. नवीन कर्ज आहे का, होय नवीन कर्ज आहे, त्यासाठी यस वरती क्लिक करायचं आहे. एकदाच लाभ घेऊ शकणार आहात, त्याच्यामुळे एकदाच होय वरती क्लिक करायचं आहे. बघा सगळी तुमची वैयक्तिक माहिती दिसणार आहे, व्यवस्थित समजून घ्या आणि एडिट करायचं असेल, अपडेट करायचं असेल तर एकदाच करून घ्या. तर याच्यानंतर तुम्हाला ही सगळी माहिती आल्यानंतर इथं साईटला निवासी तपशीलवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचं सगळी माहिती येणार आहे. कायमचा पत्ता जो आहे आताचा तो कायमचा टाकायचा आहे आधारनुसार, आणि कायम पत्ता म्हणून समान जो आहे तो सध्याचा जो आहे तो. त्यानंतर तुमचा तालुका, तुमचं सिटी शहर जे आहे ते, शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमची पात्रता काय आहे ते, पॅन कार्ड धारक आहात का, होय पॅन कार्ड लागणारच आहे, पॅन कार्ड क्रमांक टाकायचा आहे. दिव्यांग आहात का, असेल तर होय वरती क्लिक करायचं आहे, नसेल तर नो, आणि जतन करा यावरती क्लिक करायचं आहे. बघा इथं तुमचा अर्ज जतन होत आहे, म्हणजे सगळी माहिती सेव्ह होत आहे. यानंतर कर्ज तपशीलमध्ये तुम्ही ही सगळी माहिती पाहणार आहात. तर व्यवसायाचे नाव, तुमचं जे काही व्यवसाय आहे ज्यासाठी कर्ज घ्यायचं आहे ते टाकायचं आहे. व्यवसाय श्रेणी जी आहे ती निवडायचं आहे. तुम्ही जो व्यवसाय करताय तो व्यवसाय जर इथं येत नसेल तर ऑदरवरती क्लिक करायचं आहे, आणि येत असेल तर या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या, सगळी येत असेल तर व्यवस्थित क्लिक करायचं आहे. नसेल येत तर तुमचा जो काही रिलेटेड व्यवसाय आहे तो व्यवसाय उपश्रेणीवरती येणार आहे, तो रिलेटेड व्यवसाय आहे तो तुम्हाला इथं निवडायचा आहे. याच्यानंतर बिझनेस सब कॅटेगरी म्हणजेच जो काही तुमचा व्यवसाय आहे तो टाकायचा आहे. यानंतर व्यवसायातून मिळणारे अंतिम उत्पादन म्हणजे तुम्ही सेवा देत असाल तर कुठली सेवा आहे, प्रोडक्ट असेल तर ते कोणते आहे. यानंतर तुमचा कायमचा पत्ता जो व्यवसायाचा आहे तो टाकायचा आहे, आणि जी बँकेकडून कर्ज घेण्याची रक्कम आहे ती टाकायचं आहे, आणि जतन करावरती क्लिक करायचं आहे. याच्यानंतर तुम्हाला माय प्रोफाईल हा इथं कोपऱ्यामध्ये ऑप्शन आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आधीमध्ये तुम्ही कुठं वेबसाईटवरून गेला किंवा लाईट वगैरे गेली तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही माय प्रोफाईलवरती क्लिक करून तुम्ही इथं येणार आहात. तर अर्जाची स्थिती आहे ती इथं सेव्ह ॲज ड्राफ्ट अशी दिसणार आहे. याच्यानंतर इथं अर्ज क्रमांक आहे, IRIUP काय जे आहे ती तुमचं जो आहे ते व्यवस्थित कॉपी करून घ्यायचं आहे, नाहीतर लिहून ठेवायचं आहे. आणि पहिला यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, हे तुम्हाला लागणार आहे, त्यासाठी व्यवस्थित ते कॉपी करून घ्या आणि त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अर्ज क्रमांक आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही पुन्हा आणखी त्याच वेबसाईटवरती रिलोड होऊन येणार आहात. इथं सगळी तुमची माहिती दिसणार आहे, सगळी माहिती असणार आहे. यानंतर आपणाला इथं खाली अपलोड असा ऑप्शन आहे, ह्या अपलोडवरती क्लिक करायचं आहे आणि जी माहिती आहे ती जी डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करायचे आहे. बघा रहिवासी पुरावा तुमचा जो आहे 10 MB पेक्षा साईज त्याची कमी ठेवायचा आहे, आणि PNG JPG जे फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथं रहिवासी पुरावा अपलोड करायचा आहे. भाडे करार असू द्या, वीज बिल असू द्या, गॅस सिलेंडर असू द्या, लाईट बिल असू द्या, बँकेचं पासबुक असू द्या, रेशन कार्ड असू द्या, पासपोर्ट असू द्या, तर अशा पद्धतीचे हे सगळे रहिवासी पुरावा म्हणून या ठिकाणी अपलोड करू शकणार आहात. तर यापैकी कोणताही एकच अपलोड करायचा आहे. फाईलची जी साईज आहे ती 10 MB पेक्षा कमी ठेवायची. यानंतर आपणाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे, सिलेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि आधार कार्डची जी काही फाईल आहे ती अपलोड करायचं आहे. लक्षात ठेवा आधार कार्डची पुढची मागची दोन्ही बाजू अपलोड करायचं आहे. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला यावरती क्लिक केलं की कुटुंबाचे उत्पन्नाचा दाखला यावरती क्लिक करायचा आहे, आणि कुटुंबाचा पतीचा किंवा पत्नीचा दोन्हीपैकी कोणाचा असेल त्याचा, जर आयकर म्हणजेच टॅक्स पेअर असाल तर तुम्ही खालचा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. नसेल तर सर्वसामान्यांनी कुटुंबाचे उत्पन्न यावरती क्लिक करून तुम्ही उत्पन्नाचा दाखला जो आहे तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. लक्षात ठेवा आयकर दाता जर तुम्ही असाल तर दुसरा ऑप्शन आहे तो तुम्हाला निवडायचा आहे.
आणि इतरांनी इथं जो कुटुंबाचे उत्पन्न आहे ते टाकायचं आहे. यानंतर जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतीही एक मॅन्डेटरी आहे. कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट, नसेल तर लिव्हिंग सर्टिफिकेट आहे. त्यापैकी कोणतंही एक तुमचं जे आहे ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. जे अपलोड करतायत ते चूज करा व्यवस्थितपणे. यानंतर इथं इतर कागदपत्रामध्ये तुमचं जे काय अनुभव सर्टिफिकेट आहे ते टाकू शकता आणि नसेल तर हरकत नाही. प्रकल्प अहवालमध्ये CAने दिलेलं PR टाकायचं आहे आणि सेल्फ डिक्लेरेशन डॉक्युमेंट आहे हे इथं डाउनलोड हा जो ऑप्शन आहे ॲज अ सॅम्पल आहे ते त्यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुमचा हा अहवाल आहे सेल्फ डिक्लेरेशनचा हे आहे ते आणि प्रकल्प अहवाल आहे. यामध्ये लक्षात ठेवा हे टाकणे गरजेचं आहे. यामध्ये पहिला जे काय तुमचं अर्जाचा क्रमांक आहे आपण अगोदरच कॉपी केलेला होता किंवा लिहून ठेवलेला होता तो अर्ज क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. IR1 त्याच्यानंतर जे आहे ते टाकायचं आहे. तर ते व्यवस्थितपणे टाकून घ्या. जे कॉपी केलं आहे ते लिहून घेतलेलं आहे ते. तर नसेल तर ते प्रोफाईलमध्ये तुमच्या दिसणार आहे. कॉपी केलेलं नसेल तर ते तिथे दिसेल. ठीक आहे. यानंतर लाभार्थ्याचं पूर्ण नाव टाकायचं आहे. पहिलं नाव, आईचं नाव किंवा पतीचं नाव जे आहे ते आणि वडिलाचं नाव. यानंतर व्यवसायाचे नाव टाकायचं आहे. तुमचा व्यवसाय कसा आहे ते काय आहे. यानंतर व्यवसायाचा प्रकार सेवा देता, उत्पादन प्रक्रिया आहे की इतर काय आहे. तर यापैकी कोणतंही. यानंतर वाहनाचा व्यवसाय असेल तर होय नाही जे आहे ते आणि असेल तर 4 चाकी 2 चाकी काय आहे ते त्याच्यानुसार जे आहे ते टाकायचं आहे. तर याच्यानंतर चौथा क्वेश्चन काय आहे तर वाहनाचा प्रकार मालवाहतूक आहे, प्रवासी वाहतूक आहे किंवा ट्रॅक्टर असेल किंवा इतर कोणतं असेल तर ते टाकायचं आहे. बघा जे आहे ते टाकायचं आहे म्हणजे लिहायचं आहे. यानंतर दरपत्रिका निवेदन किंवा किंमत जे आहे ते दिवसानुसार किंवा महिन्यानुसार तुमचे जे पण होत आहे ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहे. यानंतर 6वं व्यावसायिक विस्तार गावापर्यंत आहे, तालुक्यापर्यंत, जिल्ह्यापर्यंत जे पण त्याची व्याप्ती आहे तुमच्या व्यवसायाची ते निवडायचं आहे. आणि यानंतर ग्राहक कोण आहेत, कस्टमर जे आहेत, बाजारपेठ कुठली आहे ते टाकायचं आहे. तर ही माहिती टाकून झाल्यानंतर 8वा आहे विक्री करण्यासाठी बाजारपेठ कुठे आहे तर तालुक्याच्या ठिकाणी, कुठल्या ठिकाणी तर हे टाकायचं आहे. त्याचं स्वरूप टाकायचं आहे काय आहे ते. आणि खर्च वजा करून या ठिकाणी वार्षिक उत्पन्न आहे ते निव्वळ उत्पन्न या ठिकाणी किती आहे ते रुपयामध्ये टाकायचं आहे. व्यवस्थितपणे टाकून घ्या. याच्यावरती भरपूर गोष्टी अवलंबून आहेत. तर अशा पद्धतीने ही सगळी माहिती आहे ही तुम्हाला अहवाल रिपोर्टमध्ये टाकायची आहे. तर झेरॉक्स काढा या PDF माहिती लिहून घ्या आणि व्यवस्थित माहिती लिहून घेतल्यानंतर या ठिकाणी प्रकल्प अहवाल यावरती तुम्हाला चूज फाईलवरती क्लिक करून जी माहिती तुम्ही भरलेली आहे त्याचा फोटो काढून या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तर हे अपलोड करून झाल्यानंतर या ठिकाणी खाली जी सेल्फ डिक्लेरेशन आहे याच्यामध्ये तुम्हाला स्वयं घोषणापत्र आहे तर हे आहे हे तुम्हाला सगळं व्यवस्थितपणे भरायचं आहे आणि तिथं अपलोड करायचं आहे. यामध्ये मी म्हणजे तुम्ही अर्जदार आणि श्रीमती यांचा मुलगा किंवा मुलगी जे आहे ते आणि त्याचं वय, आधार नंबर, व्यवसाय, त्यानंतर राहणारा जे काय आहे ते आणि कोणत्या योजनेकरता तर वैयक्तिक व्याज कर्ज आपण पहिली योजना आहे त्यासाठी अप्लाय करतो तेच टाकायचं आहे तिथं आणि तुमचं इतर असेल तर ते टाका. आणि इथं पात्रता प्रमाणपत्र म्हणजे अर्ज क्रमांक आहे तो टाकायचा आहे. यानंतर अर्जदाराचं सही, त्याचं नाव, जी दिनांक आहे ज्या तारखेला अर्ज करताय ती तारीख टाकायचं आहे आणि ही सगळी माहिती भरायची आहे. व्यवस्थितपणे भरा आणि या ठिकाणी अपलोड करायची आहे. तर हे अपलोड करून झाल्यानंतर अर्ज जतन करा हा जो ऑप्शन आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. कागदपत्रे व्यवस्थित अपलोड केली असेल तरच या ठिकाणी जतन करावरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट करा यावरती क्लिक केलं की इथं सगळी तुमची माहिती येणार आहे, पत्ता वगैरे येणार आहे आणि तारीख येणार आहे. तर या ठिकाणी आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे. जर काय चुकीचं असेल तर कॅन्सलवरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्या अर्जाची स्थिती जो काय अर्ज क्रमांक आहे तो सबमिट झालेला आहे आणि इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण इथं योग्यरित्या अप्लाय केलेलं आहे. जर काही तुमचं प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. या ठिकाणी अर्जाची स्थिती पेंडिंग दाखवत आहे म्हणजेच या ठिकाणी अर्ज जो आहे तो महामंडळाकडे व्यवस्थितपणे पोहोचलेला आहे आणि याच्यानंतरच इथं छानबीन तुमच्या अर्जाची होणार आहे. तर अर्जाची स्थिती इथं पेंडिंग आहे तर व्यवस्थितपणे इथं अपलोड झालेला आहे. तर इथं तुमचा जो काय अर्ज क्रमांक आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि कंट्रोल P वरती
क्लिक करा आणि तुमची जी काही PDF आहे ही डाउनलोड करा. म्हणजेच अर्जाची स्थिती आहे ती प्रिंट याची काढून घेऊ शकता. पण ह्याची काही गरज असेल तरच काढा, अदरवाईज सबस्क्राईब करून कमेंटमध्ये काही क्वेश्चन असतील तर विचारू शकता.